नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सेवक मंडलिक तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 1चा जो धडा सुरू केलेला आहे गुरुत्वाकर्षण, याचा लेक्चर क्रमांक 2 बघणार आहोत। याआधी आपण लेक्चर क्रमांक 1 बघितलं, ज्यामध्ये आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, त्यानंतर इंट्रोडक्शन, त्यानंतर केपलरचे 3 नियम आणि बरंच काही शिकलो। आजच्या लेक्चरमध्ये आपण बरंच काही शिकणार आहे। ओके, 90% चॅप्टर आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि उरलेल्या चॅप्टर तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण संपवणार आहोत। टोटल 3 लेक्चर होणार आहे। पहिलं लेक्चर संपलेलं आहे, आजचं दुसरं लेक्चर असेल आणि येणारं जे तिसरं लेक्चर असेल त्याच्यामध्ये चॅप्टर फिनिश होऊन जाईल। तर चला वेळ घालवता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। हा जो गुरुत्वाकर्षण चॅप्टर आहे इंटरेस्टिंग आहे। ओके, याच्यावरती बरेचसे प्रश्न पेपरला येतात, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पाडायचे असतील तर व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर बघा, जो पहिला टॉपिक आहे आजच्या लेक्चरचा त्याचं नाव आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल। जे आपली पृथ्वी आहे त्याचं गुरुत्वीय बल कसं काम करतं। ओके, आता काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो जे त्यांनी इथं दिलेत बघा। 1 नंबरचा प्रश्न असा आहे, क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल काय? ओके, त्यानंतर पुढे की तो कालानुसार बदलेल, कशा प्रकारे बदलेल, तो दगड सतत वर का जात नाही? ओके, फॉर एक्झाम्पल, ओके याला आपण दगड समजू किंवा हा पेन आहे। ओके, हा पेन आहे, याला मी फेकला वरती। ओके, पुढे फेकला वरती। आता असं होईल, जर ही आपली पृथ्वी आहे, ही आपली पृथ्वी, तर पृथ्वीपासून हा पेन कुठे जाईल? वरती वरती वरती। पण तुम्हाला माहित आहे, ओके, वरती फेकलेली कोणतीही गोष्ट एका पॉइंट नंतर कुठे येते? खाली। पण ती एका पॉइंट नंतर खाली कुठे येते? खालीच काय येते? तर बघा काय होतंय, या ठिकाणाहून तुम्ही या पॉइंट पर्यंत दगड फेकला, बरोबर का? इथून इथपर्यंत फेकला, मग या पॉइंट पासून परत खाली का आली? कारण की या ठिकाणी जो वेग आहे तिचा, तो वेग झालेला असतो 0। वेग किती आलेला असतो? 0। समजलं इथपर्यंत? म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीकडून एखादी वस्तू वरती वरती जाते त्यावेळेस तिचा वेग बदलत राहतो आणि एका पॉइंटला जाऊन तो 0 होतो आणि 0 झाल्यानंतर ती वस्तू परत तिथून खाली येते। तुम्ही किती ताकदीने वरती फेका, कोणतीही वस्तू वरती फेका, वस्तू खाली आल्याशिवाय राहणार नाही। हे का घडतं? ओके, का घडतं तुम्हाला समजून सांगतो। तर सगळ्यात पहिलं, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करत असते। फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी ओके लेक्चर रूम मध्ये आपल्या फ्लोर वरती काय करतोय, तुम्हाला उभं राहून शिकवतोय, पण पृथ्वीने म्हणजे अर्थने मला काय केलं, त्याच्याकडे खेचलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला काय करतोय, खाली उभं राहून शिकवतोय। असं मी वरती आहे का उभं राहून शिकवतोय का? नाही, मला सुद्धा अर्थने म्हणजे पृथ्वीने गुरुत्वीय बलाने आकर्षित केलेलं आहे। तुम्हाला देखील, तुम्ही जर बसून लेक्चर बघत आहात तर तुम्हाला देखील अर्थने ओके गुरुत्वीय बलाने त्याच्याकडे खेचलेला आहे। तर पुढे काय म्हटलंय बघा, सर्व वस्तूंना, जगातील कोणत्याही वस्तूंना पृथ्वी काय करते? गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते। पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते। एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्याही वस्तूला पृथ्वी खाली खेचते। का बरं खाली खेचते? कारण की ही जी पृथ्वी आहे, हिचं जे संपूर्ण वस्तुमान किंवा हिचं जे गुरुत्वीय बल केंद्रामध्ये एकवटलेलं असते, केंद्रामध्ये। ओके, म्हणून केंद्राच्या दिशेने खेचते, म्हणून खाली खेचते। ओके, केंद्राच्या दिशेने, या दिशेने खेचते, या दिशेने खेचते, या दिशेने, ओके या दिशेने खेचते। पुढे काय म्हटलंय, म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते। ओके, म्हणून काय होतं, पृथ्वी प्रत्येक गोष्टीला खाली खेचते, म्हणून कोणतीही वर फेकलेली वस्तू, ओके वर फेकलेली वस्तूचा वेग काय होतो, एका पॉइंटला किंवा एका स्थानाला जाऊन 0 होतो आणि तिथून परत ती खाली यायला सुरू होते। ओके, समजलं इथपर्यंत? कोणतीही वस्तू घ्या तुम्ही आणि वरती फेकून बघा, ओके ती वरती वरती जात राहील, पण ती किती वरती जाऊ द्या, शेवटी पृथ्वी तिला खाली खाली ओढत राहील आणि पृथ्वी खाली ओढत असताना तिचा एका पॉइंटला जाऊन स्पीड होईल 0, ती परत खाली। समजलं इथपर्यंत? का खालीच काय? कारण की पृथ्वी जी आहे ती गोलाकार आहे, बरोबर का? त्यानंतर मग तिचं जे गुरुत्वीय बल आहे ते कुठे एकवटलेलं आहे? केंद्रामध्ये, म्हणून ते केंद्राच्या दिशेने सर्वांना आकर्षित करते। ओके, म्हणूनच सगळ्या वस्तू काय होतात, क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडतात। पुढे काय म्हटलंय, तसंच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते, जे मी आता सांगितलं, त्याचा वेग कमी करते। ओके, गुरुत्वीय बल काय करते? वेग कमी करते। सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही कालाने 0 होतो व त्याच बलामुळे दगड खाली पडतो। ओके, म्हणजे दगड जर वरती फेकलाय ना तर हे बल सतत कार्य करतंय, ह्या पॉइंटला जाऊ दे, या पॉइंटला, या पॉइंटला, एका पॉइंटला 0 करतो परत खाली आणतो। समजलं? ओके, त्याच्यामुळे दगड कुठं पडतो? खाली पडतो आणि पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो। त्याचं रिझन आहे सरळ सरळ
ओके, या ठिकाणी पृथ्वीचे गुरुत्वीय बल हा टॉपिक संपलेला आहे. रिपीट करून बघा किंवा मनाने वाचून बघा, इतकं काही अर्थ नाही, एकदम सोपं आहे. जर पेपरला आलं तर 4 ते 5 ओळीमध्ये तुमचं उत्तर आलं पाहिजे. ओके, जाऊया पुढं. आता महत्वाचा टॉपिक आहे काय बरं, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. आपली जी पृथ्वी आहे तिचं गुरुत्वीय त्वरण किती आहे. ओके, आधी मी तुम्हाला रफ मध्ये काढून दाखवतो पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण, मग काय करू आपण, मग बुक मधलं एक्सप्रेशन बघूया. तर सगळ्यात पहिलं बघा, ओके, पृथ्वीचं काय काढायचं आहे आपल्याला, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. आपली पृथ्वी आहे तिचे गुरुत्वीय त्वरण, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण काढायचं. आता मला सांगा, न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार जाऊ. काय सांगतो न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, F बरोबर G m1 m2 भागिले r चा वर्ग किंवा d चा वर्ग. ओके, r चा वर्ग किंवा d चा वर्ग. इथपर्यंत काही अडचण आहे, काहीच अडचण नाही. आता पुढे गेलो तर मला सांगा, हे जे m1 आणि m2 असतात हे कोण असतात, या दोन वस्तू ज्यांना स्वतःचं वस्तुमान आहे, ज्या एकमेकांना काय करतात, आकर्षित करतात. आता फॉर एक्झाम्पल मी आहे, पृथ्वी आहे सगळ्यात पहिलं, आणि त्या पृथ्वीवरती उभा आहे मी, या असा. ओके, ही आकृती 100% समजेल तुम्हाला. पृथ्वीवरती मी काय उभा आहे. ओके, हा पाय पण टेकून टाकतो, नाही तर म्हणता सर पडतं मी एका पायावर. तर बघा, पृथ्वीवरती मी उभा आहे. तर मला सांगा, पृथ्वीने काय केलंय की मला खेचलंय तिच्याकडे, करेक्ट इथपर्यंत. तर या ठिकाणी काय झालंय, पृथ्वी, ओके, याचं जे मास आहे ते m1 आहे, आणि हा जो मी आहे माझा मास आहे m2, आणि आमच्या दोघांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम लागतो. का, कारण की पृथ्वी मला तिच्याकडे खेचते, पृथ्वीने मला आकर्षित केलंय, आमच्या दोघांमध्ये आकर्षण आहे. पण जर तुम्ही विचार केला तर माझं वजन जास्तीत जास्त किती असेल, 60 किलो 70 किलो 80 किलो एवढं असेल. पृथ्वीचं वजन किती आहे, माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मग इथं m1 m2 च्या ऐवजी आपण काय करूया की याला घेऊया m, पृथ्वीला. का कॅपिटल M, का, कारण की पृथ्वीचं वजन माझ्यापेक्षा लय जास्त आहे. मग मी m घेतो आणि माझं जे वजन आहे त्याला स्मॉल m घेतो, कारण की मी छोटा वजन आहे माझं. ओके, तर काय करू आपण, हा जो m1 आणि m2 आहे याच्या प्लेसवरती m आणि स्मॉल m टाकू. ओके, याला म्हणूया समीकरण नंबर 1. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार, ओके, दोघांमधलं गुरुत्वीय बल असते बघा, F बरोबर G m भागिले r चा वर्ग. m1 m2 असते, पण कॅपिटल M स्मॉल m का घेतलं, कारण की कॅपिटल M म्हणजे काय, पृथ्वीचं गुरुत्वीय बल, स्मॉल m म्हणजे माझं गुरुत्वीय बल. तसेच न्यूटनचा जर दुसरा नियम तुम्ही बघितला, दुसऱ्या नियमानुसार, तर न्यूटनचा दुसरा नियम असतोय, काय असते बरं, F बरोबर ma, हे त्याचं सूत्र असतं. F बरोबर ma, a म्हणजे काय असते, त्वरण, बरोबर का, a म्हणजे काय असते, त्वरण, आणि हा जो a आहे त्याच्या जागेवरती आपण g सुद्धा टाकू शकतो, ज्याला गुरुत्वीय त्वरण म्हणतात. मग F = ma च्या जागी आपण घेऊया mg. परत एकदा बघा, वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत, F बरोबर G m भागिले r चा वर्ग. न्यूटनचा दुसरा नियम F बरोबर mg. ओके, आता मला सांगा, जर हे दोन्ही तुम्ही बघितले तर आपल्याला काय काढायचंय, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण काढायचं, म्हणजे आपल्याला G काढायचं. ओके, जर या दोघांच्या डाव्या साईड तुम्ही बघितलं तर दोन्ही ठिकाणी F आहे, म्हणजे समीकरण 1 आणि 2 मध्ये दोन्हीकडे F आहे. जर हे दोघंही F आहे तर त्यांचे उत्तर पण सारखे असतील, हा पण F हा पण F, तर येणार उत्तर पण त्यांचं सारखं. तर मी काय म्हणतो, समीकरण 1 व 2 नुसार, किंवा वरून म्हणूया. ओके, वरून हा जो m जे आहे तो बरोबर आहे कोणाला, Gm भागिले r चा वर्ग. इथं m ला m झाला कट, G आला, G बरोबर Gm भागिले r चा वर्ग. इथं विषय संपला. जर तुम्हाला कोणी विचारलं पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र काय आहे, सांगायचं G बरोबर स्मॉल g बरोबर कॅपिटल M भागिले r चा वर्ग. G बरोबर Gm भागिले r चा वर्ग. काय अडचणीपर्यंत काहीच नाही. मग आपण काय करू शकतो, याच्यामध्ये किमती टाकू शकतो आणि गुरुत्वीय त्वरण काढू शकतो. आता G ची किंमत जर विचारलं तुम्हाला कोणी, तर G ची किंमत असते बघा 6.67 गुणिले
10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर केजीचा वर्ग. ओके अशी असते. परत चेक करू आपण, पाठांतर केलेली लिहिली मी. ओके इथं थोडी प्लस मायनस मिस्टेक होऊ शकते. यम ची किंमत किती असते यम. ओके तर यम असते बघा पृथ्वीचं वजन. तर बघूनच घेऊया. तर पृथ्वीचं वजन बघा इथं आहे, किती आहे 6 गुणिले 10⁻24. 6 गुणिले 10⁻24. त्यानंतर आर ची किंमत ती आहे बघा 6.4 गुणिले 10⁻6. ओके तर तुम्हाला या किमती पाठ कराव्या लागतील. हे कशामध्ये आहे वस्तुमान, हे केजी मध्ये आहे आणि हे कशामध्ये आहे मीटर मध्ये आहे. ओके सगळे तुम्हाला काय सांगत आहे मी, तुम्हाला फक्त 2 गोष्टी पाठ करायच्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे जीचं सूत्र काय आहे आणि जीची येणारी किंमत काय आहे. तर जी आला कसा हे मी तुम्हाला दाखवलं. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरला, त्यानंतर न्यूटनचा दुसरा नियम वापरला. हे दोघे एफ आहे तर यांना इक्वेट केलं, तिथून जी ची व्हॅल्यू भेटली मला. तर मी काय करतो आता, हा जी बरोबर हा जो कॅपिटल जी आहे त्याची किंमत टाकतो 6.67 गुणिले 10⁻11. ओके गुणिले एम ची किंमत किती आहे 6 गुणिले 10⁻24 आणि भागिले ओके भागिले 6.4 गुणिले 10⁻6. काही अडचण इथपर्यंत कॅल्क्युलेशन करून दाखवतो, काही अडचण नाहीये. ओके इकडे साईडला घेतो जरा आणि याची कॅल्क्युलेशन करून दाखवतो. इथं तुम्हाला कॅल्क्युलेटरच करून दाखवणार आहे, पण उत्तर कसं आलं हे दाखवतो. तर आपण काय करूया 6.67 गुणाकार 6 सोबत करूया. 6.67 गुणाकार तुम्हाला करायचं नाही, कॅल्क्युलेशन आलं कसं हे मी तुम्हाला सांगतोय. तर आपण करूया 6.67 गुणाकार 6 सोबत. तर उत्तर किती आलंय 40.2. जी बरोबर 40.02. या दोघांचा गुणाकार केला ते आलं गुणिले. ओके हा जर 10 आहे, दोघां ठिकाणी 10 आहे बरोबर का, दोघांचा पाया सारखा आहे, तर दोघांच्या वरचे काय होतील ऍड होतील, म्हणजे दोघांची बेरीज होईल. पण बेरीज होताना हा -11 आहे तो +24 आहे, तर -11 +24 केलं तर यांची वजाबाकी होईल आता, कारण की हा मायनस आहे तो प्लस आहे. तर 24 मधून 11 गेले तर किती येतील बरं, तर 24 मधून 11 गेले तर येतात बघा 13 भागिले भागिले किती आहे 6.4 आणि याचा काय करायचं होतं आपल्याला वर्ग. आपण करूया आता 6.4 चा वर्ग करू आधी. तर 6.4 चा वर्ग म्हणजे 6.4 गुणिले 6.4 तो किती आला 40.96. 40 पॉईंट किती आला 96 आणि गुणिले याचा वर्ग कसा होईल 6 दुने 12. ओके 10⁻12. तर लक्षात ठेवायचं ज्यावेळेस गुणाकार असतो, इथं बघा गुणाकार होता बेस सारखा वरचे ऍड झाले. ओके त्यानंतर इथं बघा ऍड झाले म्हणजे बेरीज झाली नाही यांची, हा मायनस आहे प्लस आहे, -11 आणि +24 एकत्र केले तर त्यांची वजाबाकी झाली. ऍड म्हणजे एकत्र कर, पण त्यांचे चिन्ह वेगळे असल्यामुळे वजाबाकी आले. आता इथं बघा बेसही 12 आलाय तिथं, तर या दोघांचा पाया परत सारखा, पाया जर सारखा तर दोघांची होणार वजाबाकी भागाकारामध्ये. 13 तून 12 गेला तर 10चा 1 घात राहिला, 10चा 1 घात म्हणजे स्वतः 10. आता इथं बघा 40.02 40.02 भागिले 40.96 तर किती आलं हे 0.977 0.977. ओके आणि लक्षात ठेवायचं जर 10 ने कशाला गुणलं तुम्ही, जर 10 ने कशाला गुणलं तुम्ही तर पॉईंट एक घर पुढे जातो, तर हा पुढे गेला तर हा झाला 9.77 मीटर पर सेकंदाचा वर्ग. अशा प्रकारे काढतात जी ची किंमत. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत घेतात, दुसरा नियम घेतात, इक्वेट करतात, बरोबरीत घेतात, जी ची व्हॅल्यू काढतात, जी त्यानंतर एम आर ची किंमत टाकतात. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, हा पार्ट रफ मध्ये. ओके याच्यानंतर डायरेक्ट हे उत्तर लिहिलं तर चालतंय. आता काय सांगतो मी तुम्हाला बघा, जर जी ची किंमत तुम्हाला विचारलं कोणी पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण किती सांगायचं 9.77. किती सांगायचं 9.77. ओके बरोबर का, पण याला लिहित असताना कसं लिहितात किंवा याला लिहितात 9.80 राऊंड फिगर मध्ये. 9 किती लिहितात 80 आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळीकडे 9.80 सांगतात. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये आलं ओके पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण किती सांगायचं 9.80 मीटर पर सेकंदाचा वर्ग. समजलं इथपर्यंत. ओके आता बघा टॉपिक काय होता, इथं सेम टॉपिक होता. ओके असं तुम्हाला पेपरमध्ये लिहायचंय. तर काय बरं पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते, हे तर तुम्हाला माहित झालं. सगळ्यात जवळच्या वस्तूवरती पृथ्वी गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या, दिसतंय तुम्हाला जरा मोठं करतो याला, हा इकडे बघा. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. ओके जर एखाद्या वस्तूवर सारखं बल
जर लागत असेल, ओके, प्रत्येक वेळेस बल लागत असेल तर तिला त्वरण होते तयार तिथं. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते, यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे जे त्वरण होतं त्याला गुरुत्वीय त्वरण म्हणतात आणि ते स्मॉल जी या अक्षराने संबोधले जाते. त्वरण ही एक सदिश राशी आहे. सदिश म्हणजे जिला दिशाची गरज असते अशी राशी आहे. का बरं दिशेची गरज? कारण की ते खालच्या दिशेने लागतं, हे लक्षात ठेवा. पृथ्वीला ती खाली ओढतं, ओके, म्हणून ते सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते. ओके, समजले इथपर्यंत? आता मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य कसे काढायचं? तर सगळ्यात पहिलं जे मी शिकवलं ते, ओके, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत घेतला, एफ ची व्हॅल्यू घेतली, दोघांनी इक्वेट केलं तर जी ची व्हॅल्यू आली, त्यानंतर जी च्या व्हॅल्यू मध्ये किमती टाकल्या तर उत्तर आलं 9.77. काय अडचण इथपर्यंत? 9.77. ओके, हेच मी पुढे सांगितलं समजून तुम्हाला, फक्त हे वाचून दाखवलं, बाकी हे मी समजून सांगितलं. त्यानंतर बघा, हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान यम व तिची त्रिज्या आर वर अवलंबून असते, म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं स्मॉल आर घेतला आपण, बरोबर का? तर इथं आपण पृथ्वीची त्रिज्याला कॅपिटल आर घेऊया, कॅपिटल आर. इथं काय घेऊ आपण? कॅपिटल आर. बस एवढंच, बाकी काही विषय. ओके, अशा प्रकारे हा टॉपिक संपलेला आहे. पृथ्वीचं गुरुत्व त्वरण जर तुम्हाला कोणी विचारलं तर लक्षात ठेवायचं ते असते 9.80. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आलं 9.77, पण सांगत असताना 9.80 सांगतात राऊंड फिगर मध्ये. आणि त्याचं जर याचं एकक कोणी विचारलं तर ते असतं मीटर पर सेकंदाचा वर्ग. ओके, मीटर पर सेकंद वर्ग. बरं, पुढं 9वा टॉपिक काय बरं? जीच्या मूल्यात होणारे बदल. आता जीचं मूल्य बदलू शकतं का? जी म्हणजे कोण? जे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण आपण काढलं त्याचं मूल्य सगळीकडे सारखं राहील का पृथ्वीच्या पृष्ठभागावरती? तर अजिबात नाही. जीचं मूल्य बदलणार आहे. का बदलणार आहे ते मी तुम्हाला जरा पार्श्वभूमी सांगतो आणि मग आपण हे वाचू. 1 नंबरचा टॉपिक बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. बरोबर का? 1 नंबरचा टॉपिक आहे जीचे मूल्य बदल. ओके, हा टॉपिक आहे आणि या टॉपिक मध्ये 1 नंबरला आहे बघा पृथ्वीचा पृष्ठभाग. पृथ्वीचा काय? पृथ्वीचा पृष्ठभाग. बरं, इथपर्यंत काही अडचण आहे? काही अडचण असेल तर कमेंट मध्ये सांगा. पृथ्वीचा पृष्ठभाग. आता काय बरं, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीची व्हॅल्यू सगळीकडे सारखी असेल का? बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर येईल सर बरोबर आहे, सगळीकडे सारखी असेल. पण त्याचं खरं उत्तर आहे सगळीकडे सारखी नाहीये. का सारखी नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. पृथ्वी आहे लंबवर्तुळाकार अशी, बरोबर का? पृथ्वी अशी लंबवर्तुळाकार आहे आणि जर, ओके, मुलं म्हणतील सर ती लयच लंबवर्तुळाकार झाली, मग आपण काय करू? शेपचा यूज करू. आपल्याकडे शेप आहे, तो शेप पण व्हाईट कलर मध्ये आहे, तर त्याला आपण काय करूया? ब्लॅक कलर मध्ये कन्वर्ट करूया. ही आपली पृथ्वी. ओके, पृथ्वीचा हा जो टोक आहे याला म्हणतात विषुववृत्त. काय म्हणतात? हे जे टोक आहे याला म्हणतात ध्रुव. कोणतं ध्रुव आहे? उत्तर ध्रुव. आणि हे जे टोक आहे त्याला म्हणतात दक्षिण ध्रुव. हे पण विषुववृत्त, ते पण विषुववृत्त. मग आता सगळीकडे जीचं व्हॅल्यू सारखे असेल का? तर उत्तर आहे नाही. का? जर तुम्ही या ठिकाणी उभा आहे, ओके, हा झाला पृथ्वीचा केंद्र भाग. ओके, पृथ्वीचं जे सारं वस्तुमान असतं ते केंद्र भागामध्ये एकवटलेलं असते, म्हणून पृथ्वी काय करते? केंद्राकडे सगळ्याला ओढते, कारण की गुरुत्वीय बल केंद्रामध्ये प्रेझेंट आहे. ओके, तर मग आता इथून जर तुम्ही त्रिज्या मोजली, ओके, इथपर्यंत विषुववृत्तापर्यंत, आणि इथून जर मोजली तर मला सांगा या दोन त्रिज्यामध्ये मोठी कोणती आहे? तर ही, आणि छोटी कोणती आहे? ही. म्हणजे पृथ्वीचा जो केंद्र आहे त्याला जवळ कोण लागतो? उत्तर ध्रुव का विषुववृत्त? तर पृथ्वीचा हा जो केंद्र भाग आहे त्याला जवळ येतो उत्तर ध्रुव आणि लांब कोण येतो? विषुववृत्त. कारण की विषुववृत्ताची त्रिज्या मोठी आहे म्हटल्यानंतर तो लांब असेल आणि हा उत्तर ध्रुव ची त्रिज्या कमी म्हणजे तो जवळ असेल. पण लक्षात ठेवायचं पृथ्वीच्या केंद्र भागाच्या जितक्या जवळ, बरोबर का, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून पृथ्वीच्या केंद्र भागावरती आपण जितक्या जवळ असतो तितकं आपल्यावरती गुरुत्वीय त्वरण अधिक लागतं. फॉर एक्झाम्पल बघा, मी इथे उभा आहे तर या पॉइंटला बरं का विषुववृत्ताला माझ्यावरती जी लागतोय बघा 9.77. किती लागतो? 9.77. आता मी चालत चाललो. पुढे चालत उत्तर ध्रुवाकडे गेलो. मग जर मी उत्तर ध्रुवाकडे चालत गेलो तर त्रिज्या बदलत गेली. जी मोठी त्रिज्या होती ती कमी झाली.
तर आता इथं जो जी लागणार आहे तो लागणार आहे 9.832. किती लागणार? 9.832. मग आपल्याला काही जाणवणार का? 100% जाणवणार. काय जाणवणार? मी इथं उभा होतो विषुववृत्तावरती, तिकडून चालत गेलो ध्रुवावरती. ओके, ज्यावेळेस मी विषुववृत्ताकडून उत्तर ध्रुवाकडे चालत चालत जाईल तर मला चालण्यासाठी जास्त एफर्ट घ्यावे लागतील, म्हणजे मला माझं वजन वाढल्यासारखं वाटेल. का? कारण की जो जी माझ्यावरती इथं लागत होता तो कमी होता, त्याच्यामुळे मला फास्ट इथून चालता आलं. पण ज्यावेळेस मी पुढे पुढे चाललो तर मला जास्त कठीण वाटायला लागलं चालायला. का? कारण की जीने मला खेचून धरलं. कुणाकडं? पृथ्वीकडे. कारण की जी तिकडे वाढला. ओके, मग लक्षात ठेवायचं, ओके, पृथ्वीच्या जितकं जवळ तितकं गुरुत्वीय त्वरण जास्त आणि पृथ्वीच्या जितकं लांब तितकं गुरुत्वीय त्वरण कमी. पहा बरं का परत एकदा, पृथ्वीच्या जितकं जवळ, पृथ्वीच्या केंद्र भागाच्या जवळ तितकं गुरुत्वीय त्वरण जास्त, पृथ्वीच्या केंद्र भागापासून लांब तितकं गुरुत्वीय त्वरण कमी. मग इथं गुरुत्वीय त्वरण कमी असेल, इथं जास्त असेल, इथं कमी असेल, इथं जास्त असेल. समजलं इथपर्यंत? पहिला टॉपिक संपलेला आहे. आता फक्त वाचायचं आणि समजून घ्यायचंय. वाचा. काय म्हटलंय? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जी चे मूल्य समान असेल काय? याचे उत्तर नाही असे आहे. मी तर सांगितलं होतं तुम्हाला नाहीये. पुढं काय? याचे कारण असे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाहीये. पृथ्वी गोलाकार नाहीये पूर्णपणे. ओके, म्हणजे गोलाकार म्हणतात तिला. मी बी मागाशी बोलताना एका ठिकाणी गोलाकार म्हटलो, पण ती लंबवर्तुळाकार आहे. पुढं म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. पृथ्वी गोलाकार नाहीये, पृथ्वी अशा आहे लंबवर्तुळाकार. म्हणून प्रत्येक पॉइंटला इथून अंतर काय होतं? बदलतं. इथं जास्त आहे, इथं कमी आहे, इथं परत जास्त, इथं परत कमी. मग याच्यामुळं काय होतं की अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी, बरं इकडे बघा, स्थानानुसार बदलत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवांजवळ थोडा चपटा आहे. पृथ्वीचा आकार ध्रुवांजवळ कसा आहे? थोडा चपटा. हे ध्रुव, पृथ्वीचा आकार थोडा चपटा आहे आणि इकडे थोडा फुगीर आहे. कुठं? विषुववृत्तापाशी. बघा, पृथ्वीचा आकार ध्रुवांजवळ थोडा चपटा, विषुववृत्तावर थोडा फुगीर आहे. अर्थात पृथ्वीची त्रिज्या जवळजवळ कमी, विषुववृत्ताजवळ जास्त आहे. म्हणून जीचे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंदाचा वर्ग आहे. ते तेथून विषुववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जाते. विषुववृत्तावर जीचे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78 असते. 9.78 म्हणजे मी 77 लिहिले चालते. ओके, इकडून इकडे येताना कमी होतं. परत एकदा बघा, इकडून जर इकडं आलो तर कमी होणार, आणि जर इकडून जर तिकडे गेलो तर काय होणार? जास्त होणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे आलो तर जीचं मूल्य कमी, कारण की त्रिज्या वाढणार, आणि जर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेलो तर त्रिज्या कमी होणार, म्हणजे जीचं मूल्य वाढणार. हे समजून घ्या तुम्ही. पुढचा टॉपिक, हा टॉपिक इथं संपलेला आहे. फिनिश. दिस वन इज फिनिश. इम्पॉर्टंट आहे, पेपरला आला तर 2 मार्क देऊन जाईल. पुढं उंचीनुसार बदल. आता तुम्हाला एवढंच सांगितलं मी. ओके, काय? ही आपली आहे पृथ्वी. कुठे आहे आपली पृथ्वी? ही आपली पृथ्वी. ओके, आता हे मी करतो रफ बरं का. बाकीचं आपले जे काम असं नाही ते सगळे करतो रफ. आता आपल्याला शिकायचंय उंचीनुसार बदल. काय शिकायचं आहे? उंचीनुसार बदल. उंचीनुसार काय शिकायचंय? बदल. इथं मी उपाय 2 नंबरचा टॉपिक आहे उंचीनुसार बदल. मी इथं उभा आहे, बरोबर का? पृथ्वीवरती उभा आहे, कुठे उभा असू द्या, मी इथं उभा असेल, इथं उभा असेल. ओके, तर तुम्हाला समजलं इथं याच्यापेक्षा इथं थोडंसं जास्त आहे जीचं मूल्य. बरं, आता इथून मी चाललो वरती. कुठे चाललो? वरती चाललो. मग जसा मी वरती जाईल, जसा मी काय जाईल? वरती जाईल. म्हणजे पृथ्वीपासून जर मी वरती घेतल्या गेलो, ओके, तर काय होईल? पृथ्वीपासूनचं माझं अंतर वाढत जाईल, आणि जसं जसं पृथ्वीपासूनचं माझं अंतर वाढत जाईल तसं जीचं मूल्य काय होत जाईल? कमी होत जाईल. तसंच मी जर वरतीहून खाली येत आलो तर माझं जीचं मूल्य वाढेल, कारण की मी पृथ्वीच्या जवळ येतोय म्हटल्यानंतर जीचं मूल्य वाढणार आहे. हे फक्त पृष्ठभागाचा विचार चालू आहे बरं का. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळ येत असताना जीचं मूल्य वाढणार आपलं वरतीहून खाली येताना. पण जर खालीहून मी वरती चाललो तर पृथ्वीचा हा पृष्ठभाग, आणि इथून मी वरती चाललोय तर त्या पृष्ठभागापासून वरती चालल्यानंतर जीचं मूल्य कमी होणार आहे. ओके, जीचं मूल्य काय होणार आहे? कमी होणार आहे. तेच आपल्याला शिकायचंय. काय म्हटलंय बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जातं. बिंदूचं केंद्रापासूनचं अंतर वाढत जातं. समीकरण 5 प्रमाणे जीचं मूल्य कमी होत जातं. समीकरण 5 कोणतं आहे? हे समीकरण 5 आहे.
जी बरोबर GM भागिले R चा वर्ग. हे मी शिकवलेलं याला समीकरण 5 म्हणतात, गुरुत्वीय त्वरणाचं समीकरण. ओके, काय होतंय, वरती वरती चाललो होतं, अंतर काय होतं, वाढत जाते, त्याच्यामुळे जीचं मूल्य कमी होते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जी मध्ये होणारा बदल अल्प असतो. ओके, काय होतंय की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण वरती चाललो तर उंची जर कमी असेल तर जी मध्ये जो बदल असतो तो अल्प असतो. पुढे काय म्हटलंय, उदाहरणार्थ पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. पुढं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर 6400 किलोमीटर पासून 6410 किलोमीटर पर्यंत वाढल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य असतो. आता मला सांगा, ओके, ही आपली पृथ्वीची ही त्रिज्या किती आहे किंवा ही त्रिज्या किती आहे, 6400 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली. 6000 किती, 400 किलोमीटर, 6400 म्हटलंय ना. ओके, 6400. ओके, मग जर याच्यापासून फक्त मी इथून इथपर्यंत 10 किलोमीटर वरती गेलो, इथून विमान चाललंय आपलं, ओके, 10 किलोमीटर, तर हे इथं तुमचं गुरुत्वीय त्वरण आहे, बरोबर का, म्हणजे केंद्रातून लागतंय. तर हे 6400 प्लस 10 टोटल किती होईल बरं, 6410. मग आपल्याला वाटतं 6410 किलोमीटरला अंतर आहे केंद्रापासून, बरं का, केंद्रापासून. मग केंद्रापासून ते लय का, ओके, 6410 जास्त वाटतंय. ओके, पण पृष्ठभागापासून ते फक्त 10 किलोमीटर वरतीच आहे म्हटल्यानंतर तिथं जीचा जो बदल असेल तो अल्प असेल, कारण की केंद्रापासूनच पृथ्वीचं अंतर 6400 किलोमीटर आहे. तिथून वरती, तिथून जितक्या वरती जाईल मग ते कमी होईल. तिथून फक्त 10 किलोमीटरवर गेलं तर बदल कसा असेल, अल्प असेल, हे ते सांगतात. ओके, पर्यंत वाढल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य असतो. तरी आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो, कृत्रिम उपग्रह, सॅटेलाइट, आर्टिफिशियल सॅटेलाइट, फॉर एक्झाम्पल आपण मोबाईलवरती बोलतो, कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. ओके, आपल्याला इंटरनेट आहे. ओके, आपण टीव्ही बघतो, हे सगळे कम्युनिकेशन किंवा ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट आहे, वेदर सॅटेलाइट आहे, हे सगळे काय होतात, जास्तीत जास्त उंचीवरती उडतायत, बरोबर का, पृथ्वीचे भोवती प्रदक्षिणा घालतायत. मग त्या ठिकाणी जीचं मूल्य कमी असणार का, कारण की ते पृथ्वीच्या केंद्रापासून लय लांब पर्यंत आहे. लय लांब म्हटल्यानंतर रेंज वाढली, जितकं अंतर वाढणार तितकं जी कमी होणार. ओके, तर बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्यांच्या उंचीमुळे जी मधील बदल विचारात घ्यावा लागतो. काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात होणारे बदल खालील तक्त्यात दिलेले आहे. खाली एक तक्ता दिलेला आहे ज्याच्यामध्ये ओके जीच्या मूल्यात होणारे बदल दिलेले आहेत. तर बघा हा तक्ता, त्याच्यामध्ये दाखवले जी मध्ये कसा बदल होतोय. तर सगळ्यात पहिलं स्थान दिलंय. ओके, स्थानानुसार पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्याची उंची किती आहे आणि तो किती उंचीवर गेल्यावर किती जी लागतो हे दिलाय. एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिलं मी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती उभा आहे, मी कुठं उभा आहे, मी उभा आहे किंवा तुम्ही उभा आहे, इमेजिन करायचंय आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती उभा आहे. तर आपलं जे अंतर आहे पृथ्वीपासून ते 0 आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हटल्यावर काहीच अंतर नाही. त्यानंतर मग तिथे जी किती लागणार, जेवढा आहे तेवढा 9.80, बरोबर का. बरं, पुढं 81 लिहिलंय ते अप्रॉक्सिमेटली 9.80 आहे. पुढं माउंट एव्हरेस्ट. आता माउंट एव्हरेस्ट कुठं आहे, पृथ्वीवरच आहे. पृथ्वीपासून फक्त 8.8 किलोमीटर वरती आहे ते बघा, 8.8 किलोमीटर. तर मी थोडंसं उंचीवरती गेलो पृथ्वीवरून. आता माउंट एव्हरेस्ट पृथ्वीवर असल्यामुळं ओके, तर पृथ्वीचाच एक भाग आहे. तर 8.8 किलोमीटरवर गेल्यानंतर माझ्यामध्ये जी लागलं 9.8. आधी किती होता बरं, जी 9.81 होता, बरोबर का. थोडासा वरती गेलो तर पॉईंटचा चेंज आला, किंचित चेंज आला, म्हणजे चेंज आलाच नाही, लय अल्प आला. त्यानंतर त्याच्यापेक्षा अजून वरती गेलो, मानवनिर्मित फुगे बघितले तुम्ही, माणसाने बनवलेले, ते वरती जातात. फॉर एक्झाम्पल ओके, तुम्ही एखाद्या मूवी मध्ये बघितलं असेल, ओके, तो जाळ लावलेला फुगा, तो काय होतो, उंच जातो. किती हाईटपर्यंत जाऊ शकतो, तो 36.6 किलोमीटर हाईटपर्यंत जाऊ शकतो, बरोबर का. ओके, असा फुगा असतो तो. तुम्हाला काढून दाखवू का ड्रॉइंग, हे बघा असा फुगा असतो, हे असं, आणि इथं काहीतरी लावलेलं असतं, असं काहीतरी असतं ते. ओके, आणि इथं जाळ असतो बघा, जाळ. ओके, मग तो वरती उडतो. ओके, व्यवस्थित मला ड्रॉइंग येत नाही, पण सांगितलं मी की असा फुगा असतो. धमाल मूवी मध्ये आहे बघा, तो लास्टला ज्यावेळेस त्यांना 10 करोड रुपये भेटतात त्या ठिकाणी फुगा दिसतो बघा तो. ओके, त्यामध्ये संजय दत्त पैसे टाकतो, तो फुगा खालीच बांधून राहतो, तो फुगा मॅनमेड बलून. ओके, तर बघा त्या फुग्यामध्ये, त्या फुग्याची उंची किती आहे, 36.6 किलोमीटर. ओके, तर बघा जीची व्हॅल्यू तिथे किती असेल, 9.77. किती असेल, 9.77. ओके, म्हणजे काय झालं की ज्यावेळेस आता पृथ्वीपासून जसं जसं मी उंच चाललो, आधी मी 0 किलोमीटर वरती होतो, पृथ्वीच्या जवळच होतो, तर जीची व्हॅल्यू तेवढीच होती. थोडा वरती गेलो तर किंचित कमी झाली, अजून थोडा वरती गेलो तर अजून किंचित कमी झाली. 9.8 आणि 9.77 मध्ये विचार केला तर -0.03चा बदल आला, म्हणजे थोडासा बदल आला, बरोबर का. 9.8 आणि 9.77 मध्ये अजून वरती गेलो, आता
अंतराळ यानाची कक्षा, आपलं जे अंतराळ उडतं का वरती, बाहेरच्या कक्षेत जातं, मंगळावरती जातं, याच्यावरती जातं, त्याच्यावरती, तर त्याची जी कक्षा असते ती असते 400 किलोमीटर, बरोबर का? तर 400 किलोमीटर वरती किती लागते बघा, 8.7 किलोमीटर, सॉरी ओके. अंतराळ यानाची जी कक्षा असते ती असते 400 किलोमीटर आणि त्याच्यावरती जी ची व्हॅल्यू लागते 8.7. किती लागते? 8.7. म्हटल्यानंतर आता डायरेक्ट 1 ने ड्रॉप झालंय. ओके, जोपर्यंत मी 36 किलोमीटर पर्यंत होतो त्यावेळेस बदल अल्प होता, पण आता डायरेक्ट 1 ने बदल झाला. कितीने? 1 ने. आता मी अजून उंचीवरती जाणार. किती उंचीवरती? दळणवळण उपग्रहाची कक्षा म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट, जे आपण मोबाईलवरती कॉलवर बोलतो किंवा आपण टीव्ही बघतो, त्यानंतर आपण काय इंटरनेट बघतो, असे जे सॅटेलाइट आहे, असे जे सॅटेलाइट ते 35,700 किलोमीटर उंचीवरती उडतात आणि त्याच्यावरती जी ची व्हॅल्यू लागते 0.225, म्हणजे अप्रॉक्सिमेटली नसण्यासारखंच आहे. 0 म्हटल्यानंतर काहीच नाही, लागत नाही म्हटल्यानंतर ते जाऊन पृथ्वीभोवती फिरणार आहे. फक्त काय होणार आहे? फिरणार आहे. समजलं इथपर्यंत? तर लक्षात ठेवायचं, जसं जसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची वरती वाढत जाईल तर जीच्या मूल्यामध्ये बदल होत जाईल आणि जसं जसं तो खाली येत जाईल जीच्या मूल्यामध्ये परत बदल होईल. वरती जात असताना जीचं मूल्य कमी होईल, खाली येत असताना जीचं मूल्य काय होईल? वाढेल. समजलं इथपर्यंत? आता लास्ट टॉपिक, ओके, याच्यातला जीच्या मूल्यातला बदल होणारा लास्ट टॉपिक, खोलीनुसार बदल. ओके, खोलीनुसार बदल. आता खोलीनुसार बदल मध्ये पावर का, आता फॉर एक्झाम्पल ही आपली पृथ्वी, ओके, इथं केंद्र. आता सगळं गुरुत्वीय त्वरण, गुरुत्वीय बल कुठं असते? केंद्रात असते, हे तुम्हाला माहित झालं. तर आता तुम्हाला एक क्वेश्चन मी विचारतो. इथं मी उभा आहे, ओके, इथं मी उभा आहे, मी वरती गेलो तर गुरुत्वीय त्वरण कमी होणार आहे. मी तिथून खाली आलो तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती गुरुत्वीय त्वरण वाढणार आहे. इथून मी अजून खाली गेलो तर गुरुत्वीय त्वरण वाढेल का कमी होईल हे कमेंट मध्ये सांगायचं. पृथ्वीच्या आतमध्ये चाललो, तुम्ही खणत खणत आतमध्ये चाललो, पृथ्वीच्या केंद्र भागाकडे चाललो. मग मला सांगा, तिथून जर मी आतमध्ये घुसलो, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून आतमध्ये घुसलो, तर जी ची व्हॅल्यू कमी होईल का जास्त होईल? कमेंट मध्ये आन्सर करा. मला माहित आहे मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचा आन्सर असणार आहे येस सर, जी ची व्हॅल्यू वाढणार. पण त्याचं उत्तर आहे नाही, जी ची व्हॅल्यू कमी होणार. मुलं म्हणतील कसं काय? ज्यावेळेस ते चालू होतं कुठं, आता ज्यावेळेस उंचीनुसार बदल, तर तुम्ही म्हणे वरती जात असताना वाढा, वरती जात असताना व्हॅल्यू कमी होईल जीची, आणि खाली येत असताना वाढा. मग जर खाली येत असताना वाढून तुम्ही म्हणता तर अजून खाली जात असताना अजून वाढा, तसं नाहीये. ओके, पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येत असताना वाढेल, पण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आतमध्ये जास्त असताना काय होतंय की आपल्याकडे जीचं सूत्र आहे बघा, जी बरोबर gm भागिले r चा वर्ग. हे समीकरण 5 होतं, जे तुमच्या बुकमध्ये वारंवार सांगितलंय. मग तुम्ही जर विचार केला, मी जर खाली गेलो समजा या पॉइंटला, तर या मला सांगा त्रिज्या एवढी आर आहे, बरोबर का? इतकी आर आहे, पण आता मी इथं आलो तर एवढी काय असेल? त्या आर मधून कमी झालेला असेल. म्हणजे या जर पॉइंटला तुम्ही बघितलं तर पृथ्वीचा एवढा पृष्ठभाग कमी झाला, एवढा पृष्ठभाग, पृथ्वीचा जेवढा पृष्ठभाग कमी तेवढं गुरुत्वीय त्वरण कमी असते, एवढं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे इथं असं आला का आर झाला कमी, आर म्हणजे त्रिज्या कमी झाली. जसं मी आतमध्ये चाललो त्रिज्या कमी झाली, आणि त्रिज्या कमी झाल्यानंतर पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते पण कमी झालं. पृथ्वीचं वस्तुमान पण काय झालं? कमी झालं. याचा परिणाम असा आला, तर याची व्हॅल्यू कमी झाली, याची व्हॅल्यू कमी झाली, तर परिणामी आतमध्ये जात असताना टोटल जी काय झाला? कमी झाला. टोटल जी कमी झाला. ओके, आता बघा सायंटिफिक रिझन एकदम. खोलीनुसार बदल, पृथ्वीच्या आत जात असताना देखील जी चे मूल्य बदलत राहते. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आतमध्ये जात असताना जीचं व्हॅल्यू बदलत राहते. समीकरण 5 मधील आर चे मूल्य कमी होत जाते व त्यानुसार जीचे मूल्य अधिक व्हायला हवे. जसं आतमध्ये जातो तसं आपल्याला वाटतं की जीचं मूल्य अधिक व्हायला हवं, पण तसं होत नाही ना. का होत नाही बघा, परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. संपूर्ण पृथ्वी गुरुत्वीय बल लावते, ही संपूर्ण पृथ्वी गुरुत्वीय बल लावते. जसं जसं आतमध्ये जातो तसं भाग पण कमी होत जातो, आणि जितका भाग कमी तितकं वस्तुमान कमी, जितकं वस्तुमान कमी तितकी त्रिज्या कमी, जितकी त्रिज्या कमी तितकं जीची व्हॅल्यू कमी. हे तुम्ही समजून घ्या. ओके, व्यवस्थित. तर बघा इथं काय म्हटलंय, ओके, प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजे समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे यम चे मूल्य बदलते, याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीचा आत जात असताना खोलीनुसार जी चे मूल्य बदलते. आर चे मूल्य काय होतं? कमी होतं. त्यानंतर यम चं मूल्य पण काय होतं? कमी होतं. परिणामी संपूर्ण जी चं मूल्य कमी होतं. समजलं इथपर्यंत? अशा प्रकारे आपण शिकलो की जी च्या मूल्यात बदल कसं होतं, एकदम डिटेल मध्ये शिकवलंय तुम्हाला. ओके, शॉर्टकट मध्ये नाही, एकदम डिटेल मध्ये शिकवलं. तर बघा पुढचा टॉपिक आहे, लास्ट टॉपिक आजच्या लेक्चरचा, तर तो आहे बघा वजन आणि वस्तुमान.
तसा चॅप्टर वन शॉट मध्ये पण संपू शकतो, पण तुम्हाला डिटेल मध्ये शिकवण्यासाठी मी 2-3 लेक्चर मध्ये स्प्लिट केलंय त्याला. तर बघा इथं काय म्हटलंय, वजन आणि वस्तुमान. तर सगळ्यात पहिले शिकूया वस्तुमान. ओके, तर वस्तुमान म्हणजे काय? ओके, तुम्हाला जर मी विचारलं तुमचं वस्तुमान किती, तर काही मुलं म्हणतील सर 50 किलो. तुमचं वजन किती? वजन मी 50 किलो. तर मग वजन आणि वस्तुमान सारखं आहे का? अजिबात नाही. वजन वेगळं आहे, वस्तुमान वेगळं आहे. दोघांमधला फरक स्पष्ट करायचा आहे आपल्याला, आणि पेपर मधला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, वस्तुमान व वजन याच्यामधील फरक स्पष्ट करा. तर सगळ्यात पहिलं वाचूया आपण. ओके, काय बरं वस्तुमान म्हणजे काय? कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. तुम्हाला 4-4 पॉईंट लिहायचे, त्याच्यामधला पहिला पॉईंट झालेला आहे. काय बरं वस्तुमान म्हणजे काय? त्याच्यामधल्या द्रव्य संचयाचं मापन. कोणत्याही वस्तूचं वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचं मापन होय. समजले पर्यंत? आता मुलं म्हणतील द्रव्य संचयाचं मापन काय? फॉर एक्झाम्पल, ओके, ही माझ्याकडे पाण्याची काय बॉटल आहे, ही काय पाण्याची बॉटल. आता या पाण्याच्या बॉटलमध्ये जर पूर्ण पाणी भरलेलं आहे तर हिचं वस्तुमान काय होईल? वाढेल का? कारण की हिच्यामधलं द्रव्य संचयाचं मापन वाढेल. आता हिच्यात पाणी कमी आहे, हिचं द्रव्य संचयाचं मापन कमी आहे, म्हटल्यानंतर हिचं वस्तुमान कसं असेल? कमी असेल. अजून एक एक्झाम्पल सांगतो, इकडे बघा. ओके, फॉर एक्झाम्पल हा मार्कर आहे. या मार्करचं मला वस्तुमान काय करायचंय? मोजायचंय. मार्करचं वस्तुमान काय करायचंय? मोजायचंय. जर याचं वस्तुमान मोजायचं तर वस्तुमान म्हणजे काय? याच्यामध्ये असलेल्या संपूर्ण द्रव्य संचयाचं मापन. मग याच्यामध्ये काय काय आहे? तर याच्यामध्ये झाकण आहे, याच्यामध्ये निप आहे, बरोबर का? नंतर याच्यामध्ये आतमध्ये रिफिल आहे, त्यानंतर एक कव्हर आहे. म्हणजे एवढे सगळे त्याचे पार्ट्स, या सगळ्यांची ऍडिशन त्याला आपण म्हणतो वस्तुमान. फॉर एक्झाम्पल, मला जर माझं वजन कोणी विचारलं, म्हणजे वस्तुमान जर विचारलं, तर माझं वस्तुमान म्हणजे काय? ओके, हाताचं वजन, पायाचं वजन, बॉडीचे जेवढे पार्ट आहेत त्या सगळ्यांचं एकत्रित वजन त्याला म्हणतो वस्तुमान. संपूर्ण वस्तूचं द्रव्य संचय त्याचं मापन. समजलं इथपर्यंत? ओके, काय अडचण इथपर्यंत? एखाद्या वस्तूच्या द्रव्य संचयाचं मापन त्याला आपण म्हणतो वस्तुमान. पुढं याचं 1 किलोग्रॅम आहे. ओके, कशामध्ये मोजतात? किलोमध्ये मोजतात. आणि त्यानंतर वस्तुमान ही आदिश राशी आहे, म्हणजे वस्तुमानाला दिशेची गरज नसते. आता म्हणतात मुलांना माहित नाही आदिश राशी म्हणजे काय, तर आदिश म्हणजे काय हे शिकवतो आधी. तर आदिश म्हणजे जिला दिशेची गरज नसते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही दुकानामध्ये गेले आणि म्हटले 1 किलो साखर द्या. काय म्हटले? दुकानामध्ये जाऊन 1 किलो साखर द्या. तर तुम्हाला दुकानदार किती किलो साखर देईल? 1 किलो साखर देईल. करेक्ट आहे ना? मग तुम्ही त्याला असं म्हटले का दुकानामध्ये जाऊन, ऐक रे भाऊ, मला 1 किलो साखर दे, आणि तू याच डायरेक्शन मध्ये आला पाहिजे बरं का, तू पूर्वेच्याच दिशेने आला पाहिजे, तू पश्चिमेच्याच दिशेने आला पाहिजे, असं म्हटलं का? नाही. तुम्ही जाऊन त्याला फक्त क्वांटिटी सांगितली, 1 किलो, परिमाण सांगितलं, किती पाहिजे? 1 किलो पाहिजे. तुम्ही त्याला दिशा सांगितली नाही. मी तुम्हाला जर आता टाइम विचारला, ओके, तर तुम्ही मला टाइम सांगता सर 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, तुम्ही मला दिशा सांगाल का? नाही. म्हणजे वेळ, वस्तुमान, तापमान हे सगळे कोणत्या क्वांटिटी आहेत? या आदिश, म्हणजे यांना दिशेची गरज नसते. समजलंय? तर ही आदिश राशी आहे, हिला दिशेची गरज नाही. पुढे त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. यम नावाचं जे वस्तुमान आहे त्याचं मूल्य सगळीकडे सारखं असतं. इथून मंगळावर जा, चंद्रावर जा, नाही तर कुठेही जा, वस्तुमान सगळीकडे सारखं. इथं जर 50 किलो तर मंगळावर 50 किलो, अमेरिकेत 50 किलो, इंग्लंडमध्ये 50 किलो, चंद्रावर सुद्धा 50 किलो. त्यानंतर पुढे काय? दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. पुढं न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितके जडत्वही जास्त. न्यूटनचा पहिला नियम, याला जडत्वाचा नियम म्हणतात, आणि त्याच्या नियमानुसार वस्तुमान हे जडत्वाचं एक माप आहे. बरोबर का? जडत्वाचं माप आहे. जडत्व म्हणजे ती किती वस्तू जड आहे हे मोजण्याचं माप आहे. आणि म्हणजे वस्तू जितकी जड असेल तितकं तिचं जडत्वही जास्त असेल. अशा प्रकारे वस्तुमान टॉपिक संपला. पुढे मी फरक स्पष्ट करून पण सांगणार आहे. टेन्शन घ्यायची गरज नाही, पेपरमध्ये उत्तर कसं लिहायचं हे बी सांगणार आहे. पुढे बघा वजन. तर वजन काय बरं? वजन म्हणजे एखाद्या वस्तूवरती, ओके, एखाद्या वस्तूच्या वस्तुमानावरती किती गुरुत्वीय बल लागते किंवा किती गुरुत्वीय त्वरण लागते. पहा बघा, एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते, त्या बलाला वजन असे म्हणतात. यम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल F समीकरण 4 वरून. आता ओके, वस्तुमान दाखवतात यमने. वस्तुमान कशाने दाखवतात? यमने. वजन कशाने दाखवतात? वजन दाखवतात W ने. ओके, वजन हे एका प्रकारचं बल आहे. वजन हे एका प्रकारचं काय आहे? बल आहे, ज्याचं सूत्र असतं बघा W बरोबर mg. काय असतं? mg.
पहा बरं का, W बरोबर mg. म्हणजे काय, ओके, वजन जर बल आहे तर बलाचं सूत्र असतं F बरोबर mg, आणि जर मग हे बल आहे तर ते सूत्र वजनावर पण जाणार, कारण की हे दोघे सारखे, हे पण बल आणि हे पण बल, हा जर mg तर तो पण mg. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता समजा मी म्हटलं माझं वस्तुमान m होतं 50 किलो, m किती होतं 50 किलो, एकदम करेक्ट. तर माझं वजन किती असेल, तर वजन किलो मध्ये तर मोजत नाही, वजन न्यूटन मध्ये मोजतात. ओके, तर लक्षात ठेवायचं, मी काय करतो आता मोजतो. W बरोबर m, तर m ची व्हॅल्यू किती 50 गुणिले g ची व्हॅल्यू किती 9.8. तर आपण मोजूया आता. ओके, 50 गुणिले 9.8 करूया. 50 गुणिले 9.8, तर आलं 490. किती आलं 490. तर W बरोबर 490 न्यूटन. म्हणजे 50 किलोला वजनामध्ये 490 न्यूटन असं म्हणतात. समजलं इथपर्यंत? म्हणजे हे झालं तुमचं वस्तुमान, आणि त्या वस्तुमानावरती किती गुरुत्वीय बल लागते त्याला म्हणतो आपण काय, आपलं वजन. तर बघून घ्या इकडं. पुढं काय, एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्याला आपण काय म्हणतो, वजन असे म्हणतो. वजनाचा हा फॉर्म्युला आहे, F बरोबर mg. वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक न्यूटन आहे. वजन हे बल आहे, त्याचं SI एकक न्यूटन आहे. तसेच वजन हे बल असल्याने ती एक सदिश राशी आहे. वजन ही सदिश राशी आहे. वस्तुमान ही आदिश होती, हिला दिशेची गरज नव्हती, पण हिला दिशेची गरज आहे. का दिशेची गरज आहे, कारण की एक बल आहे, आणि कोणतं बल आहे, याला याच्यावरती कोणतं बल लागतं, गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल नेहमी पृथ्वीच्या केंद्र भागाच्या दिशेने म्हणजे खालच्या दिशेने लागतं. खालची दिशा म्हणजे दिशा आहे ना, जर दिशेची गरज आली तर ती एक सदिश राशी आहे. पुढं, या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजनही स्थानाप्रमाणे बदलते. जीचं मूल्य सगळीकडे सारखं नसतं. या जीचं मूल्य सगळीकडे सारखं नसतं, आता शिकलो आपण. त्याच्यामुळे काय होतं, W पण बदलत राहतो, म्हणजे वजन पण बदलतं. ओके, पण तिचे वस्तुमान सर्व स्थानावर एक समान असते. आता प्रश्न काय येतो बघा, पेपरला प्रश्न काय येतो, फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करा कशामधला, वस्तुमान आणि वस्तुमान व वजन. मी काय फुल फॉर्म मध्ये आन्सर देणार नाही, एकदम शॉर्ट मध्ये देणार आहे. तर सगळ्यात पहिलं काय करायचं असतं तुम्हाला, 2 कॉलम करायचे. इथं वस्तुमान, इथं लिहायचं वजन. दोघांचे प्रत्येकी 4-4 पॉईंट आले पाहिजे. याचे 4 आले पाहिजे, याचे 4 आले पाहिजे, म्हणजे तुम्हाला 2 मार्क भेटून जातील. 4 पॉईंट लिहिले तर ओके, 4 पॉईंट लिहिले तर 2 मार्क भेटतील. ओके, सॉरी, याचे 4 आणि त्याचे 4 लिहिले तर टोटल 2 मार्क भेटतील. ओके, तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा तुम्ही, वस्तुमान म्हणजे काय, वस्तुमान म्हणजे संपूर्ण द्रव्य संचयाचं मापन. वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्य संचयाचे मापन, बरोबर का. वजन म्हणजे काय, वस्तूवरती लागणारे गुरुत्वीय बल. वस्तूवरती लागणार, मी शॉर्ट मध्ये लिहितोय, तुम्हाला याच्या नोट्स मी व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रोव्हाइड करणार आहे. जर अजूनपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन झालेले नसेल तर लिंक दिलेली आहे मागे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, मी त्याच्यावरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आणि जरी लिंक भेटलेली नाही तर व्हॉट्सअपवरती जाऊन ज्यावेळेस ग्रुपच्या सेक्शन मध्ये जाता, सेवक मंडलिक अकॅडमी 9th आणि 10th, ओके, हे सर्च करा, तुम्हाला येऊन जाईल तिथं. तर बघा, वस्तुमान द्रव्य संचयाचं मापन, वजन गुरुत्वीय बल, नंतर याचं जे SI एकक आहे, SI एकक, तर हे असतं बघा केजी, आणि याचं जे असतंय बघा SI एकक, तर ते असतंय न्यूटन. काय असतंय, न्यूटन. ओके, त्यानंतर हे काय असतंय, सगळीकडे सारखं, बरोबर. त्यानंतर हे सगळीकडे सारखे नाही. त्यानंतर हे नंबर 4 काय, ओके, आदिश राशी, आणि ही सदिश राशी. समजले इथपर्यंत. तर याचे 4 पॉईंट असे लिहायचे, याचे 4 पॉईंट असे लिहायचे. अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. ओके, वजन जे आहे ते सगळीकडे सारखं नसतं. वजन सगळीकडे सारखे नसते, बरोबर का. म्हणून लक्षात ठेवायचं, जर पृथ्वीवरती जर वजन, ओके, माझं जर M असेल, पृथ्वीवरती जर माझं वजन W असेल, तर चंद्रावरती जे वजन असते तर ते असते याच्या 1/6 पट. 1/6 पट म्हणजेच काय, पृथ्वीवरती जर माझं वजन 60 न्यूटन होतं, 60 न्यूटन, तर तेच किती असेल इथं 1/6 गुणिले
ओके, डब्ल्यू ची किंमत 60, तर 6 एक 6 6 10 60, तर 10 न्यूटन. ओके, म्हणजे पृथ्वीवरती जे वस्तुमान असते ते चंद्रावरती 1/6 फट असते. समजा मी म्हटलो की माझं पृथ्वीवरती 6 न्यूटन आहे, तर तेच चंद्रावरती किती असेल? 1 न्यूटन. समजलेत पर्यंत? मी जर म्हणतो पृथ्वीवरती माझं किती आहे 30 न्यूटन आहे, 30. ओके, तर याचे 6 भाग करायचे. तर 30 चे 6 भाग केले तर 30 ला आपल्याला किती गुणावं लागेल? 1/6. 6 एक 6 25, तर इथं किती असेल? 5 न्यूटन. समजलेत पर्यंत? पृथ्वीवरती जितकं वस्तुमान वजन असेल, पृथ्वीवरती जितकं वजन असेल तितकं चंद्रावरती 1/6 असेल, एवढं लक्षात ठेवायचं. इथं 60, इथं 10, इथं 6, तर इथं 1, इथं 30, तर इथं 5, असं लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आजचं लेक्चर हे संपलेलं आहे. जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि ही लिंक तुमच्या मित्रांना शेअर करायची, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.